नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आपण विषय घेऊन आलेलो आहोत की यावेळी तरी नीटची परीक्षा नीट होईल का? नीटची परीक्षा आपल्याला माहिती आहे, एंट्रन्स परीक्षा असते डॉक्टर होण्यासाठी. तर काही दिवसापूर्वीच पेपर फुटी प्रकरण भरपूर झालं. मागच्या वर्षी सुद्धा पेपर फुटी प्रकरण झालं. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सध्या आत्महत्या सुद्धा या मानसिक त्रासामुळे केलेली आहेत. आता 21 जूनला 2026ला ही परीक्षा घ्यायचं सरकारने ठरवलेलं आहे, म्हणजे केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. तर त्यामध्ये काय पुन्हा विघ्न वगैरे येणार आहेत का, किंवा पुन्हा काही पेपर फुटी प्रकरण होणार आहे का, हे आपण बघायचं आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्ही आमच्याशी हा व्हॉट्सअप नंबर आहे 9822119472 या नंबरवरती तुम्ही जन्मवय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे आणि तुमचे प्रश्न लिहून पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन तुम्हाला अगदी घर बसल्या करू, म्हणजे तुमचं पेट्रोल, इंधन, वेळ हे सगळंच तुमचं वाचणार आहे. म्हणजे घर बसल्या तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळून जाईल. वळूया आपल्या विषयाकडे. 2 जून 2026 पासून गुरु हा कर्क राशीमध्ये आहे. आता गुरु ग्रह हा का बघायचा आहे? कारण गुरु या ग्रहापासून उच्च शिक्षण हे बघितलं जातं आणि कर्क राशीमध्ये तो 2 जून पासून येत आहे. आणि परीक्षा केव्हा आहे आपली? 21 जून 2026 या दिवशी परीक्षा होणार आहे, म्हणजे दुसरी परीक्षा होणार आहे. तर यापूर्वी काय होतं, 2 जून 2026ला गुरु हा जो होता हा मिथुन राशीमध्ये होता. मिथुन राशीमध्ये असणारा गुरु हा वायू राशीमध्ये असल्यामुळे मिथुन राशीतला गुरु हा तितकासा शैक्षणिक दृष्टिकोनातून फलदायी असत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की मिथुन रास ही शॉर्टकट मारणारी अशी ही रास असते. म्हणजे अगदी काही प्रश्न काही आले तर त्यातून शॉर्टकट मार्ग कसा आपण काढू शकतो हा विचार केला जातो. आणि अशा राशीमध्ये गुरु हा ग्रह आल्यामुळे हे जे प्रकार ज्यामध्ये घडले, म्हणजे 2 जून 2026च्या अगोदर, म्हणजे पेपर फुटीचे प्रकरण, म्हणजे यश शॉर्टकट मार्गाने कसे मिळेल हे बघितलं जातं. असा हा गुरु मिथुन राशीमध्ये होता. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणायला हरकत नाही, कारण आता हे सीबीएसईचे पॅटर्न सुद्धा नवीन काहीतरी प्रकरण चालू व्हायला लागलेलं आहे. म्हणजे 2 जून 2026 पर्यंत हे अशी प्रकरणं आपल्याकडे भरपूर पाहण्यामध्ये आलेली आहेत. परंतु हा गुरु कर्क राशीमध्ये उच्चेचा होत आहे. म्हणजे जर 4 अंकामध्ये जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह असेल, गुरु ग्रह असेल, तर तो उच्चेचा आहे, सगळ्यात चांगला असा हा ग्रह धरला जातो. म्हणजे ओव्हरऑल शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा हा जो गुरु आहे कुठपर्यंत आहे, 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. हा सगळ्या सर्वांसाठी शैक्षणिक दृष्ट्या शुभ असणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी, पालकांनी ही काळजी करू नका की पुन्हा काही मनस्ताप होईल, मानसिक त्रास होईल. तर यावेळची नीट परीक्षा ही पूर्णपणे व्यवस्थित पार पडेल. कुठलाही पेपर फुटीचा वगैरे किंवा असा कोणताही प्रकार यापुढे होणार नाही. म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा नंबर या ठिकाणी आहेच. नमस्कार.